नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धावान उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंघांच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण ब्राह्मण संयुक्त बघत आहोत. ब्राह्मण संयुक्त जे संयुक्त निकायामध्ये आहे, संयुक्त निकाय जे सुत्त पिटकामध्ये आहे, सुत्त पिटक जे त्रिपिटकामध्ये आहे, अशा प्रकारे ह्या ब्राह्मण संयुक्तामध्ये आपण अशा काही लोकांचे सुत्त बघत आहेत की जे बुद्धांकडे येतात, बुद्धांना थोडासा किचकट प्रश्न विचारतात. ठीक आहे, की बुद्धांना थोडंसं जटिल प्रश्न विचारू समजा. पण बुद्ध त्यांना 1-2 वाक्यामध्ये इतकं छान उत्तर देतात आणि त्यांना आणि तिथे बसलेल्या बरेच लोकांना त्याचा लाभ होतो. धम्म समजायला अजून मदत होते. असे आपण काही सुत्त बघत आहोत, जे जरी लहान-लहान असले तरी त्यांचा अर्थ फार गहन आहे. खूप डीपमध्ये ते प्रश्न विचारतात आणि उत्तरही तसं आहे. आज आपण खरं तर ब्राह्मण या शब्दाची डेफिनेशन काय आहे ना, की बुद्धांनी कोणाला ब्राह्मण म्हटलं आहे ते बघूया. आता आता सध्या ब्राह्मण म्हटलं तर ही जात किंवा कास्ट किंवा असं काहीतरी आपण समजतो. पण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण समण ब्राह्मण असं म्हणतो, बऱ्याचदा सुत्तामध्ये तुम्ही ऐकलं असेल समण ब्राह्मण. याचा अर्थ काय होतो, की ब्राह्मण म्हटलं तर एक विशेषण होतं, एक क्वालिटी होती. मग ती क्वालिटी नेमकं काय? बुद्ध ब्राह्मण कोणाला म्हणतात? बुद्ध म्हणतात न जच्चा होती ब्राह्मणो, की जन्म ज- की की तुम्ही जन्मापासून ब्राह्मण आहात, की तुम्ही जन्म झाला तुम्ही ब्राह्मण असं नाही आहे. या क्वालिटी असाल तर तुम्ही ब्राह्मण आहात समजा. असे डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी समजते. आणि एक शुद्धीक नावाचा एक भारद्वाज ब्राह्मण बुद्धांकडे येतो, बुद्धांना प्रश्न विचारतो आणि बुद्ध ह्याच्यावरती उत्तर देतात. ते आपण बघूया. आजचं सुत्त हे आपलं शुद्धीक सुत्त. या सुत्ताच्या आधी मित्रांनो 2 सूचना. एक 3 एप्रिलपासून आपली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होते. 5 महिन्यांचा हा सर्टिफिकेट कोर्स आहे. ज्यांना शक्य आहे नक्कीच जॉईन करा. ऑनलाईन पद्धतीने हा कोर्स होईल दर शुक्रवारी. अधिक माहितीसाठी मला संपर्क करा. आणि त्याचबरोबर आपण मे महिन्यामध्ये 23 ते 29 मेच्या दरम्यान जात आहोत श्रीलंकेला. श्रीलंकेची धम्मयात्रा आहेत. खूप चांगल्या पद्धतीने बुद्धांचे दंतधातू, बुद्धांचा अख्खक धातू, कॉलरबोन जे धातू आहेत समजा, अशा बरेच धातुस्तूपांना आपण भेट देणार आहोत. तिथे संगदान करणार आहोत समजा, इतर खूप सारे कुशलकर्म करणार आहोत. ज्यांना शक्य आहे नक्की मला संपर्क करा. लवकरात लवकर आपण बुकिंग करणार आहोत. ठीक आहे, चला. शुद्धीक सुत्त, बरोबर. ते सावत्ती निदानं, श्रावस्तीमध्ये बुद्धाने सुत्त सांगितलं. आता को शुद्धीक भारद्वाज ब्राह्मणो येन भगवा तेन उपसंगमे उपसंगमित्वा भगवंतं सद्धिं संमोदे. बुद्धांकडे आला, बुद्धांना विचारपूस केली कशी तब्येत वगैरे वगैरे. हां, मग संमोदनीयं कथं सारणीयं विती सारेत्वा. जे काही विचारपूस करण्यासारखं ते विचारपूस केल्यानंतर एकमंतं निसेती, एका ठिकाणी जाऊन बसला. मग एकमंतं निसिन्नुखो शुद्धिके भारद्वाजो ब्राह्मणो भगवतो संतिके इमं गातं अज्जभासे. आणि मग तिथे बसल्या बसल्या आता हा शुद्धिके भारद्वाज भगवंतांना उद्देशून गाथा म्हणतो. काय गाथा म्हणतो बघा. न ब्राह्मणो शुद्धती कोची लोके शीलवापी तपोकरं विद्याचरण संपन्नो सो शुद्धती न अय्या इतरा पजा. ह्या शुद्धिक भारद्वाजाला असं म्हणायचं आहे की न ब्राह्मणो शुद्धती कोची, की कोणीच आहे ना ब्राह्मण असू शकत नाही. की ह्या लोकांमध्ये जर तो एका ब्राह्मणाच्या घरामध्ये उत्पन्न झाला तरी तो ब्राह्मण नाही होऊ शकत. लोके शीलवापी तपोकरं. जर तो शीलवान आहे, मुळात त्याला असं सांगायचं आहे की आम्ही फक्त जन्माने ब्राह्मण नाही आहोत, की आमच्यामध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत म्हणून आम्हाला लोक ब्राह्मण म्हणतात, बाकी कोणाला ब्राह्मण म्हणत नाही. बरोबर कसं? मग लोके शीलवापी तपोकरं, की ज्या लोकांमध्ये जे शीलवान आहेत, खूप तप करतात, विद्या आणि आचरणाने संपन्न आहेत, बरोबर, सो शुद्धती, त्यालाच आपण म्हणू शकतो की तो ब्राह्मण आहे. आणि न अय्या इतरा प्रजा, आणि इतर प्रजा इतर लोक कोणी ब्राह्मण नसू शकतं म्हणून. आता याला उत्तर देऊन बुद्ध पुढे म्हणतात, काय म्हणतात भगवान. बहुंपी पलपंग जप्पंग न जच्चा होती ब्राह्मणो. सगळ्यात पहिले न जच्चा होती ब्राह्मणो, की जन्म झाला म्हणून तू ब्राह्मण नाही आहे किंवा कोणी ब्राह्मण नाही आहे. मग बहुंपी, बहुंपी म्हणजे भरपूर, खूपच. पलपंग म्हणजे नॉनसेन्स टॉक, बडबड करणं, खूप शास्त्रार्थ करणं. जप्पंग जप करणं, बरोबर. बहुंपी खूप खूप म्हणजे बोलबच्चन करणं, खूप बडबड करणं, ओके, अशा तर्काच्या गोष्टी करणं, खूप जप करणं. आणि जन्म झालाय म्हणून ब्राह्मण असं नाही. मग अंतोक संभू, अंतोक संभू म्हणजे काही काही लोकांबद्दल सांगतायत की बघ काही काही मग कसे असतात, काही अंतोक संभू, आतमध्ये संभू सडलेले असतात. कसं? विचारांनी धूर्त असतात, कनिंग असतात.
संकिलठ्ठो, खूप सारे क्लेश मनामध्ये, खूप दुर्गुण मनामध्ये भरलेले असतात. हां, कुहनंग, तेच निगेटिव्ह क्वालिटी आहे, की कुहनंग म्हणजे एखाद्या गोष्टीचा ड्रामा करत असतो, उपनिषतो आणि त्याच्या आधारावर जगत असतो. सांगायचा अर्थ असा, की बाबा कोणी एखाद्या वर्णामध्ये, जातीमध्ये उत्पन्न झाला आणि म्हणून तो तसा ब्राह्मण नाही आहे. म्हणजे मुळात तो हुशार नाही आहे. का? कारण की बळबळ करणं, जप करणं, दिखावा करणं, मन मलिन आहे, मनामध्ये बरेच क्लेश आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ढोंग करणं म्हणजे नाही. बरोबर? एका प्रकारे टोमणा मारला किंवा खरं सांगितलं की त्यावेळेस लोक कशी करत असतील म्हणून असं. मग नंतर आता भगवंत डेफिनेशन देतात, व्याख्या देतात, की खरं ब्राह्मण कोण? आता ब्राह्मण ही क्वालिटी बुद्ध सांगतात काय? खत्तियो, ब्राह्मणो, वेस्तो, की बाबा क्षत्रिय आहेत, ब्राह्मण आहेत, वैश्य आहेत, नंतर शुद्धो म्हणजे शूद्र, चंडाल पुस्तक, मग चांडाळ आहेत, पुस्तकं आहेत, असं हे जे कोणी असतील. बरोबर? आता त्यावेळेस आता त्या समोरच्याला ते 4 वर्णच माहिती आहे, म्हणून त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देतात. ह्या वर्णांची नावं घेतली आणि पुढं म्हणतात की याच्यापैकी कोणीही आरද්ධ वीर्यो, जो आरද්ධ वीर्य, आता वीर्य 12 मी तुम्हाला मला माहिती आहे. ओके, पुरुषार्थ करणे, भरपूर मेहनत करणे, आराध्य वीर्य. आता आराध्य वीर्य म्हणजे काय? चित्ताची शुद्धता करण्यासाठी किंवा निब्बाना निब्बानाला जाण्यासाठी प्रयत्न करणारा, वीर्य करणारा, पुरुषार्थ करणारा, कठीण परिश्रम करणारा असा. हां, पहितत्व, की जो आता आपल्या चित्ताला शुद्ध करायच्या मागे लागलेला आहे. बरोबर? असा. मग तो भले कुठल्याही ह्या कुळातला किंवा ह्या वर्णातला असेल. निच्चम, तो नित्य आहे. बरोबर? त्याच्या कामामध्ये तो निपुण आहे, नित्य आहे, निच्च आहे, म्हणजे कंटिन्युअसली तो काय करतोय? दळह परकम्मो. परी काय? म्हणजे खूप मोठं काहीतरी दळह, खूप कर्मठ आहे, खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय, ते पराक्रम करतोय. कशाचं? एक तर चित्ताला शुद्ध करण्याचा म्हणजे शील समाधी पय्येचा अभ्यास करतोय. बरोबर? धम्माचा अभ्यास करतोय असा. तोच व्यक्ती पप्पोती परमंग शुद्धी, तोच प्राप्त होतो परमशुद्धीला. आता परमशुद्धी काय? निर्वाण, निब्बान. एवंग जाना ही ब्राह्मणा, की ब्राह्मणा तू हे पण जाण की हा कुठल्याही कुळामधला, कुठल्याही वर्णामधला व्यक्ती असेल, पण तो जर आरද්ධ वीर्यो असेल, पहितत्व असेल, निश्चंग दळह परकम्म असेल, की जो खूप प्रयत्नशील आहे, पुरुषार्थ गाजवणारा आहे, खूप कठीण परिश्रम घेत आहे, कशामध्ये? चित्ताला शुद्ध करण्यासाठी. हां, चित्ताला शुद्ध करणं म्हणजे काय? सम्मा व्यायामो येतो, की बाबा चुकीचे गुण वरती नाही आले पाहिजे, पॉझिटिव्ह गुण वरती आलं पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. तोच व्यक्ती पप्पोती परमंग शुद्धी, तोच परमशुद्धीला प्राप्त होतो. बरोबर? अशा प्रकारे. आता त्यांना शुद्धी शब्द माहिती असेल, बाबा परमात्मा शुद्धी होते, मग असं तसं, म्हणून बुद्धाने तर निब्बाण शब्द वापरलाच नाही आहे. बुद्धांनी त्याच्या शब्दामध्ये त्याला उत्तर दिलं की तोच परमंग शुद्धीला प्राप्त होतो म्हणून. अशा प्रकारे एवंग जाना ही ब्राह्मणा, असं जाण ब्राह्मण, असं या ठिकाणी बुद्ध म्हणतात. एक खूप 2-3 एक ब्राह्मण गोष्टीची समजा डेफिनेशन, किंवा कोण ब्राह्मण आहे समजा. बरोबर? कोण कोण कुठल्या क्वालिटीज एकामध्ये असल्या पाहिजे आपण ह्या ठिकाणी पाहिलं. आणि हे वाक्य परत परत आपल्याला वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं. न जच्चा होती ब्राह्मणो. बरेच लोक बुद्धांकडे यायचे, तर्कवितर्क करायचे, आम्ही तर ह्या कुळातले आहोत, त्या कुळातले आहोत, आम्ही तर ह्या वर्णातले आहोत, अशा प्रकारे. मग बुद्ध उत्तर देतात की बाबा फक्त जन्म झाला आहे म्हणून तुम्ही हुशार नाही आहेत. बरोबर? किंवा ती क्वालिटी तुमच्यामध्ये आहेत का? तर ह्या क्वालिटी आहेत. मग ह्या कुठल्याही वर्णातला एखादा व्यक्ती असेल आणि त्याच्यामध्ये हे गुण असतील तर तो ब्राह्मण, हे सुद्धा ब्राह्मणा तू जाण, असं या ठिकाणी बुद्ध शुद्धिक भारद्वाजाला म्हणतात. बरोबर? अशा प्रकारे. आणि इतकं समजल्यानंतर तो ब्राह्मण खुश होतो, साधुकार देतो. अभिकंतंग भोग गौतम, अभिकंतंग भोग गौतम. मग तुम्ही सांगितलेला धम्म मला समजला आहे, जे पालतं होतं तुम्ही सरळ केलं, वेगळे वेगळे उपमा देऊन जे आपण पहिल्यापासून बघत आलो तसं सांगतात. आणि नंतर कालांतराने संघामध्ये सामील होतात. संघामध्ये सामील झाल्यानंतर समज विपश्यनेचा अभ्यास केल्यानंतर कालांतराने अय्यतरोच पनायस्मा भारद्वाजो अर्हंतंग होसी, आणि काही काळानंतर हे अर्हंत सुद्धा होतात. न जच्चा होती ब्राह्मणो, ही गाथा आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचायला ऐकायला मिळतं. बरोबर? की जन्म झाला म्हणून तुम्ही ब्राह्मण नाही आहे, ती क्वालिटी तुमच्यामध्ये नाही आहे, तर ह्या क्वालिटीज असल्या पाहिजे असं भगवंत या ठिकाणी सांगतात. मित्रांनो, खूप लहान लहान सुत्त आहेत, पण नक्कीच एकेका थोड्या गोष्टीवरती आपण चर्चा करतो आहे. पुढे बरेच गंभीर सुद्धा येणार आहेत, त्याची तयारी सुरू आहे. मोठमोठे सुत्त येतील, खूप छान छान सुत्तांचा अभ्यास करणार आहोत आपण. खूप साऱ्या धम्मपद अट्टकथा आहेत की ज्या खूप मोटिवेशन देणाऱ्या आहेत. अशा प्रकारे
लवकरच आपण त्याचा अभ्यास करूया. मार्च एप्रिल महिन्यामध्ये बरेच चांगल्या पद्धतीने आपण धम्माचा अभ्यास करूया. चला, हे होतं शुद्धिक सुत्त ब्राह्मण संयुक्तामध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. इतर काही सूचना असतील त्यासुद्धा कळवा. त्याचबरोबर 3 एप्रिलपासून आपला पाली व्याकरणाचा नवीन बॅच सुरू होते आहे. कृपया करून पाली शिकण्यासाठी आग्रह करा. थोडा प्रयत्न करा. जिथून जमेल तिथे शिका. ऑनलाईन पद्धतीने माझ्याकडनं शिकायचं असेल नक्की या. इतरांपर्यंत माहिती पोचवा. विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचवा. पुढच्या 5-1 वर्षामध्ये घरामध्ये पाली असली पाहिजे असा आपला संकल्प आहे. बरोबर? नक्की पुढाकार घ्या. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाली शिकूया. धम्म समजूया. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही सूचना असतील नक्की कळवा. नमो बुद्धाय. जय भीम.